तुमचं अभिनंदन सर. बोला कोणीतरी बोला मग मी बोलतो. ठीक आहे. आज अखिल महाराष्ट्र श्री गणेश मूर्तिकार संघटना आणि अख्ख्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या संघटना इथे आलेल्या आहेत. गणपती मूर्तिकारांच्या अनेक मंडळं आलेले आहेत. आज गेले कित्येक वर्ष POP वरची सावट दरवर्षी आपल्याला रुकरुक असते, यावेळी काय होणार आणि सगळे गणेश भक्त, हिंदुत्ववादी संघटना, सगळ्या ज्वलंत हिंदुत्वाचा विचार जिकडे महाराष्ट्रात जो प्रसार होतो, जो प्रचार होतो, तो एकाच गणपती सणामधून होतो. आणि हा सण अडचणीत असताना आमच्या सर्वांच्या मागे आपला शुभ आशिष घेऊन खऱ्या अर्थाने जे उभे राहिले श्री आशिष शेलार साहेब, त्याच्यासाठी तर पहिलं मूर्तिकार संमेलन महाराष्ट्राच्या इतिहासात घडलं आणि 12,000 मूर्तिकार उपस्थित होते. सरकारमध्ये असतानाही त्या व्यासपीठावर जाहीरपणे येऊन त्यांनी आपली जाहीरपणे भूमिका मांडली आणि फक्त भूमिका मांडली नाही, बोलतो तसं करून दाखवतो असं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा एकमेव नेता म्हणजे श्री आशिष शेलार एवढ्यावरच थांबले नाही. त्यासाठी लागणारी लिगल टीम, त्या संमेलनाला लागणारा खर्च, तिकडची व्यवस्था, ही सगळी यंत्रणा श्री जितू राऊत यांच्या मार्फत आशिषजी शेलार साहेबांनी राबवली. त्याबद्दल खरंच त्यांचे आभार आहे. आज हायकोर्टाने जो काय 60% दिलासा दिलाय आपल्याला, तो खऱ्या अर्थाने त्या सगळ्या ह्याचं श्रेय आम्ही मनापासून जे मानतो श्री आशिष शेलार साहेबांना. आशिष शेलार साहेब, तुम्ही याच्या आधी कित्येक मूर्तिकारांनी ही इथे भावना व्यक्त केली की माणूस स्वरूपात आम्हाला इथे देव सापडलाय म्हणून आम्हाला बुके नाही मिळाले आणि हार घेऊन आलो. देवाला हार अर्पण केला जातो. इतकी भीषण परिस्थिती महाराष्ट्रात होती. शेलार साहेब, तुम्हाला अंदाज नाही, जर हा निर्णय आता लागत नाही तर येणाऱ्या काही दिवसात मूर्तिकारांवर आत्महत्या करण्याची पाळी आली असती आणि शेतकऱ्यानंतर मूर्तिकार आत्महत्या करतात असं चित्र उभं राहिलं असतं. ते खऱ्या अर्थाने आज तो सावट तुम्ही दूर केलाय, त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो. आणि श्री हितेश जाधव साहेब यांनी आपण पुढचं कोर्टातलं आणि बाकीच्या काही गोष्टी वेगवेगळ्या संघटना आल्यात त्यांच्याशी आज मुळात मी शेलार साहेबांचं धन्यवाद मानतो. आज सकाळी मुंबईमध्ये एक प्रसंग घडला दिवा आणि मुंब्रा या ठिकाणी. तर जे काही मृत व्यक्ती आहेत त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि मूर्तिकारांसाठी सुद्धा हा जीवन मरणाचा प्रश्न होता आजच्या दिवसाला. कारण की जे काही POPचं सावट एवढे 4 वर्ष 5 वर्ष सातत्याने POP मूर्त्यांवर दरवर्षी हा प्रश्न पुढे ढकलला जात होता. पण मी आणि शेलार साहेब आम्ही सातत्याने ह्या गोष्टीचा पाठपुरावा 2020 पासून, ज्यावेळेला प्रकाश जावडेकर हे पर्यावरण विभागाचे केंद्रीय पर्यावरण मंत्री होते, तेव्हापासून आम्ही ह्या विषयाचा पाठपुरावा करतोय. 2020, 21, 22 सातत्याने साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही होतो. आम्ही कोर्ट कचेऱ्यांच्या केसेस लढत होतो. आणि आत्तासुद्धा ती वेळ येऊन थांबली की परत हा उत्सव कायद्याच्या कचाड्यात सापडला आणि कोणीतरी एक PIL दाखल केली आणि त्याच्यामध्ये CPCBच्या गाईडलाईन ह्या कुठेतरी मान्य कराव्या असं कोर्टामध्ये त्यांनी याचिका टाकली. आणि त्या संदर्भात साहेब मूर्तिकारांच्या आणि गणेशोत्सवाच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की सरकार हे तुमच्या बाजूनी आहे, सरकार गणेशोत्सवाच्या बाजूने आहे, सरकार मूर्तिकारांच्या बाजूने आहे. आणि साहेबांनी दिलेला शब्द तो आमच्यासाठी पत्थर की लकीरसारखा. आणि साहेब त्याच्यावर ठामपणे उभे राहिले. साहेबांनी सरकारची भूमिका मांडली, मूर्तिकारांच्या बाजूने गणेशोत्सवाची बाजू मांडली. साहेबांनी काकोडकर समितीचा अहवाल सादर केला आणि बऱ्याचशा गोष्टी घडल्या. साहेब आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये 30 जानेवारी रोजी जी काही एक इंटरिम ऑर्डर आली होती की ज्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवणं, विक्री करणं आणि विसर्जन करणं ह्याच्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातली होती, त्याच्यावर आज स्थगिती आली आहे. त्यांनी मूर्ती बनवण्यासाठी आणि मूर्ती विकण्यासाठी परवानगी दिली आहे. फक्त त्यांनी विषय जो थांबवला आहे तो विषय विसर्जनाचा थांबवला आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की विसर्जनाची जी काय व्यवस्था आहे, सरकारने आपली भूमिका 21 दिवसाच्या आत म्हणजे 30 जूनपर्यंत सरकारला आपली भूमिका कोर्टामध्ये मांडायची की आपण उंच मूर्त्यांचं विसर्जन
कशा पद्धतीत करणार आहोत आणि हे जे काय आता गणेशोत्सव म्हणजे मोठ्या गणेशोत्सव मंडळांसाठी एक संभ्रमाचं वातावरण आत्ता एक गेल्या 2-3 तासामध्ये तयार झालं आहे की जर का आमच्या मोठ्या मूर्त्या जर का नैसर्गिक स्रोतामध्ये विसर्जन नाही झालं तर त्याची विसर्जन प्रक्रिया सरकार कशा पद्धतीत राबवेल आणि परत एकदा मोठा जो मूर्तिकार आहे हा परत एका वेगळ्या संभ्रम अवस्थेत आला आहे. तर आपण त्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करून सगळ्यांच्या शंकांचं निवारण करावं अशी मी आपणास व्यक्त करतो. मी हा त्यासाठी साहेबांचा सत्कार करू नक्कीच. विनंतीसाठी सत्कार नाही विनंतीसाठी सत्कार लोक आले त्यांच्यात बुके द्यायचे सर. गणपती बाप्पा कुठल्या संघटना अशा तुम्ही बौद्धन करूया. श्री गणेश मूर्तिकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य त्याचे अध्यक्ष आपण नमस्ते गणपती हो. बाप्पा मोरया. मगाशी उल्लेख केला की आम्ही हार काय घेऊन आलो तर आम्ही आजपासून तुम्हाला देव मानलंय ए बाबा हा, म्हणून तुम्हाला हार घालतो. माणूसच राहू दे मग. नाही असू द्या. त्यानंतर श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना अनिलबाई राहुल या होणे या गणपती बाप्पा मोरया. मी खात नाही मी खात नाही झोपलाच बस. चला घ्या लवकर. अमरापूर विभाग समोर आहेत ते काढतो. अर्धे त्या बाजूला अर्धे या बाजूला. अर्धे या बाजूला अर्धे या बाजूला. सातारमध्ये आल्यानंतर एक 10-15 मिनिटं आमच्यासाठी वेळ द्या. येणार आहे मी हा, येणार आहे तुझ्या एवढं. त्यावेळेलाच वेळ द्या आमच्यासाठी. सातारा जिल्ह्याची मूर्तीला या थँक्यू. सातारा जिल्ह्यात आल्यावर हे करा. आम्ही आमच्या कुंभार समाजातर्फे आणि मूर्तिकारांतर्फे मला वेळ द्या. नक्की आपण ह्या असंच मूर्तिकारांच्या पाठीशी राहिला समस्त कुंभार समाज आणि मूर्तिकार. या धन्यवाद. चला आता बोलायचं ना. सांगली जिल्हा दोन तीन राहिले. पुणे जिल्हा हा या पुढे पटकन या पटकन. नमस्ते. हो मग मला कळवतो. आले का नमस्कार. त्यानंतर अमरावती जिल्हा आले आले येऊन गेले. त्यानंतर मुंबई मुंबई आम्ही दोघे जाधव तुम्ही झाले का या अरे असं आहेस तू बरं आहेस ना त्यानंतर साहेब सर्व वकिलांच्या टीमकडे या लोक चला आता चला बसवा सगळ्यांना बसवा ते सगळ्यांना बसवा सांगा. सर्व वकिलांच्या टीमकडनं कुट्टी साहेब नमस्कार.
कोण राहिले चला की, चला. चल 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 नको. सर सर झालं का? येस येस. चला बसा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बसा जाधव महाराज बसा. या ठिकाणी उपस्थित सर्व गणेश भक्त, मूर्तिकार बंधू आणि मित्रांनो, सुरुवातीलाच ज्याचा उल्लेख हितेशने पण केला की जी एक दुर्दैवी घटना, अपघात महाराष्ट्रात आज आपल्याला दुर्दैवाने बघायला लागला. काही लोक त्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडले. त्या सगळ्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो. त्यांच्या परिवाराच्या ज्या काही वेदना आहेत त्यामध्ये आपणही सहभागी आहोतच, आणि असे पुन्हा प्रसंग घडूच नयेत या संदर्भामध्ये संबंधित प्रशासन काम करेलच, पण आपण सगळेच जण त्यांच्या दुःखात सहभागी होऊया. जो विषय आज न्यायालयाचा होता, एक मोठी लढाई आपण सगळ्यांनी मिळून लढलेली आहे. त्यामुळे सर्वात प्रथम तर मी तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीला मी पूर्णपणे सलाम करतो आणि तुमचं अभिनंदन करतो. याचं कारण सातत्याने भीती ही आपल्या मूर्तिकार बंधू भगिनींवर होती, आणि POPच्या मूर्त्या, आणि POP म्हटलं तर जसं काही दुश्मन राष्ट्राशी वागणूक द्यावी किंवा नजर द्यावी अशा पद्धतीची भावना आणि मतं व्यक्त केली जात होती. मला आजही त्या आंदोलनाचा विषय माहिती आहे, कारण मी त्या विषयात या आधीपासूनही आहे. पुन्हा पुन्हा तेच विषय सांगण्याची आवश्यकता नाही. पण 2014 ते 19मध्ये सुद्धा त्यावेळेला मूर्तिकार नाही पण गणेशोत्सव यालाच परवानग्या द्यायच्या विषयामध्ये काही लोक न्यायालयात गेली. मी आता त्या न्यायाधीशांचं नाव घेत नाही, कारण ते आता निवृत्त पण झाले. त्यावेळेचा एक लढा हा त्या ठिकाणी आपण लढलो. त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी होते. बरोबर. त्या लढ्यामध्ये सुद्धा पोलिसांना परवानगी द्यायला, महापालिकेला परवानगी द्यायला, आणि त्यांनी तसं केलं. आणि गणेशोत्सव होईल की नाही ही परिस्थिती होती. त्या सगळ्यातला लढा आपण जिंकला. आणि मला आजही आठवतंय, आपण कुठल्या पार्कवर गेला मेळावा? इथे मूर्तिकार संघ नरे पार्क. नरे पार्कवर. नरे पार्कच्या मेळाव्यामध्ये मी असं म्हटलं होतं की विघ्नहर्त्याच्या नादाला शहाण्या माणसाने लागू नये. आणि त्यामुळे हे यश त्यांच्या आशीर्वादाचंच आहे. त्यावेळेला मार्ग निघाला. मोठे मोठे वकील उभे राहिले. न्यायालयातनं आपण जिंकलो. गणेश भक्त, गणसेवक, मुंबई आणि मुंबईकर आणि मराठी माणूस आणि महाराष्ट्र हे नातं घट्ट आहे. हे जगभरामध्ये ज्याचा परिचय आहे. म्हणजे आपल्या या मूर्त्या केवळ महाराष्ट्रात नाही ना, विदेशात पण जात आहे. आणि आकडेवारी त्यावेळेला मांडली सगळी आपल्या लोकांनी की कितीची उलाढाल आहे, नेमका रेव्हेन्यू काय. या सगळ्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आले. त्याआधीच मला खेदाने म्हणावंसं वाटतं की मुंबई महानगरपालिकेने बंदीचे वारे ते आधीच सुरू केले. शाडूच्या मूर्तीला, मातीच्या मूर्तीला माझा विरोध नाही, आपला विरोध नाही.
ज्यांना त्या मूर्त्या घ्यायच्या त्यांनी जरूर घ्याव्यात. त्या मूर्तिकारांचे रोजगार घालवा असं माझं मत नाही, आपलंही मत नाही. त्यांचा सुद्धा व्यवसाय त्यांनी करावा. पण या सगळ्यामध्ये आमची परंपरागत गणेशोत्सवाची POPची मूर्ती याच्यावर बंदी आणताना आमचा प्रश्न वारंवार होता की अभ्यास काय केलाय. नाही, आम्हाला NGTची गाईडलाईन आहे, आम्हाला CPCBने सांगितलंय. मग आम्ही राज्य सरकारने सुद्धा, मी सरकार म्हणजे माझ्या काळात झालेला नाही विषय, आधीच्या काळात झाला आहे, त्यांनी सुद्धा ॲफिडेव्हिटने बंद, आम्हाला मान्य. मग कारखाने सील करा, कारवाई बंद करा, बंदीची कारवाई करा. आणि मग आता ज्याचा उल्लेख केला, मूर्त्या बनवणं, विकणं, या सगळ्यावर डिस्प्ले करणं POPच्या, या सगळ्यावर बंदी आली. मला त्याही वेळेला हा भरोसा होता. ऑफकोर्स या सगळ्यात आपण सगळेच दबावाखाली होतो. आणि मग या सगळ्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोललो, मी कॅबिनेटमध्ये याविषयी बोललो. आणि मी हे सांगत नाही आहे, ते पेपरला आलं ते मी तुम्हाला उद्धृत करतोय. आणि मग त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नाही, आपल्याला या सगळ्यांबरोबर उभं राहायचं. आणि मी ते आपल्या नरेपारच्या मेळाव्यामध्ये ते बोललो. पण CPCBशी बोलणं आवश्यक होतं. AGशी बैठक मी केली, माननीय AGंकडे गेलो, त्यांच्याशी त्याआधी वकिलांची टीम आहे, आपण काही वकील आणले, त्यानंतर वरुणजीकरांना आपण केलं, सतीशजी पण होते, ही सगळी टीम. म्हणजे मी आता नाव कोणाचं सुटलं तर राग मानू नका, कारण हे सगळं त्यांचं योगदान पण आहे. 22 मेला मी CPCBला जाण्याआधी ज्यावेळेला नरे पार्कवर येणार त्या दिवशी कमिटी मी अपॉइंट केली, माझ्या मंत्रालयाअंतर्गत असलेल्या एका आयोगाची, आणि ज्याचे अध्यक्ष काकोडकरजी आहेत. तोपर्यंत कोणाच्याही गावात हे नव्हतं की असं काकोडकरजी अध्यक्ष असलेली समिती आहे का. आणि त्याने अभ्यास करून दिला. आणि पहिल्यांदा दरवाजाची बिजागरं थोडी खिळखिळी झाली. तो रिपोर्ट कोर्टात देण्याआधी मी स्वतः आपल्यातल्या काही लोकांशी मी त्याआधी बोललो, काही गोष्टी मी नंतर सांगितल्या. आपल्यातल्याही काही लोकांशी मी बोललो नाही, कारण या सगळ्या गोष्टी मला होण्यात इंटरेस्ट होता, बातमीत इंटरेस्ट नव्हता. हिंदुत्व टिकवणं म्हणजे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा परंपरा राज्यात आणि देशात सुरू केली. 100% ती टिकलीच पाहिजे, या भूमिकेवर आम्ही उतरलो. म्हणून काही बैठका एजींबरोबर केल्या मी, त्याच्यात आमचे कायदेशीर चर्चा झाली. आणि 22 मेला त्यानंतर मी दिल्लीला गेलो. ते मी कोणाला सांगितलं नाही. ते मी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना भेटलो, मी CPCB मेंबर सेक्रेटरीला भेटलो, CPCBच्या अधिकाऱ्यांना भेटलो, आणि म्हटलं की अभ्यास करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. कशाच्या आधारावर बंदी आहे याचा तर अभ्यास करा. आणि आता मी काकोडकरांचा हा रिपोर्ट दिलेला आहे. आणि मला अपेक्षित गणगणाच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे, कारण एकट्या माणसाचं काम नाही, आपण सगळेच जण आंतरिक ज्यावेळेला आर्तता निर्माण करतो एखाद्या विषयाची, तर त्याचा ध्वनी निर्माण होतो. त्या ध्वनीचे कंप मोठमोठ्या हृदयाला सुद्धा पाझर फुटू शकतात. ते ध्वनीचे कंप तुम्ही निर्माण केलेत तुमच्या आर्ततेतून. आणि मग तो रिपोर्ट काय येणार, कसा आला पाहिजे, मी कुठलाही विषय बोललेला नाही. परत एजन्सी बोललो, वरुणजीकरांशी बोललो, आज सकाळी परत बोलणं झालं, काल झालं, काल परवा सुट्टी होती.
तर दिल्लीत ते ॲफिडेव्हिट येईल, काय येईल, आणि मग 2-3 गोष्टी स्पष्ट झाल्या त्या मला वाटतं अधोरेखित करणं आवश्यक आहे. एक तर जे लोक हे दोषारोपण करत होते की केंद्र सरकारने ज्यांना राजकारण करायचं होतं ते अंगुली दर्शन करत होते, ही बंदी आणली आहे, त्यांनी सांगितलं आहे CPCBच्या रिपोर्टमध्ये न्यायालयासमोर जे ठेवलेलं आहे त्याची कॉपी माझ्याकडे आहे. इट इज ॲट द नेचर ऑफ ॲडवायझरी गाईडलाईन. ही ॲडवायझरी आहे, हे निर्देश नाही, हे पहिल्यांदा स्पष्ट झालं. आणि ते NGT म्हटल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट जी अगोदरही स्पष्ट आम्ही करत होतो ती रेकॉर्डवर आणली केंद्र सरकारने, CPCBने, की POPच्या मूर्त्या बनवायला आमचा विरोध नाही, नव्हता आणि नसेल. मग सवाल येतो की महापालिका, काही नगरपालिका, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड तेव्हा ज्यांनी निर्णय केला अगोदरच्या काळात, त्यांनी आमच्यावर दबाव का टाकला, त्यांनी असं निर्देशन का केलं की आता बस संपलं, बंद करा. विषय पुढे की मूर्त्या बनवायला आता परवानगी आपल्याला कोर्टाकडनं, त्या जो आधीचा आदेश बंदीचा होता त्याच्यावर स्थगिती आली. म्हणजे आता आपण आपले कारखाने सुरू करायला मोकळे झालो, आपल्या कामाला आणि रोजगाराला आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. इमर्जन, विसर्जन, त्याच्यावरही सरसकट बंदी नाही. माझं वाक्य नीट समजून घ्या. त्याची व्यवस्था राज्य सरकारने करावी आणि आम्हाला एक कोर्टाला आणून सांगावं. आणि ते कसं केलं पाहिजे त्याचा एक मुद्दा CPCBने दिला आहे की तुम्ही त्याला विसर्जित करण्याची व्यवस्था करा. म्हणजे ह्याच्यात तर आमच्या POPच्या छोट्या मूर्त्यांची तर व्यवस्था अशी पण मुंबईपुरता महापालिका करतेच. कृत्रिम तलाव आणि बाकीच्या व्यवस्थेतून राज्यभर धोरण करता येईल, करू आणि त्याची व्यवस्था करूच. त्यामुळे छोट्या मूर्त्यांचा तर विषय आता संपला आणि तो विषय आपल्याला अडचणीचा आवश्यक आहे. विषय मोठ्या मूर्तींचा आहे, ज्याबद्दल कन्सर्न पर्यावरणाचा जो दाखवला आहे त्याच्यावर आपल्याला विचार करायचा, तो म्हणजे नैसर्गिक जलस्रोत, नद्या, समुद्र या विषयाचा आहे. त्यातही काकोडकरांच्या समितीने जे कार्य आपण केलं त्यामध्ये काकोडकरांच्या समितीने समुद्राला तर परवानगी देण्याचीच समुद्रातल्या विसर्जनाची दिलेली आहे. आणि त्यामुळे मोठ्या मूर्त्या आणि त्याचं विसर्जन यालाही अडकाट येईल असं धोरण राज्य सरकार करणार नाही. मोठ्या मूर्तिकारांनी आणि मोठ्या गणेशोत्सवानी सुद्धा याची चिंता बाळगू नये. पण हो, आपल्याला पर्यावरणाबद्दलही जागरूक राहणं आवश्यक आहे. कारण आपलं नद्या आपल्याच आहेत, समुद्र आपला आहे, महाराष्ट्र आपला आहे, पर्यावरण आपलं आहे, निसर्ग आपला आहे. आणि त्यामुळे या बाबतीत सुद्धा काही लोकांनी मला फोन करून सांगितलं की साहेब, मूर्त्यांच्या विषयात आम्हाला वाढवण्याबद्दल काही म्हणायचं आहे की आता वाढवता कामा नये, असं लोकांचे मला फोन आले. त्यावरही आपण चर्चा त्यांच्या फोनप्रमाणे ज्या योग्य असेल करू. पण मोठ्या मूर्त्यांच्या विसर्जनाची व्यवस्था होणार नाही हे खरं नाही, त्यांच्या विसर्जनाची व्यवस्था होईल. समुद्राच्या बाबतीत राज्य सरकारला जे आता व्यवस्थाचा आढावा घेऊन हायकोर्टाकडे यायचं आहे. माझं ॲडव्होकेट जनरलशी बोलणं झालं आहे. या बाबतीत जाहीर मी आता भाष्य करणार नाही, कारण मला काम होण्यामध्ये इंटरेस्ट आहे, मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही. आणि म्हणून त्याची जी भूमिका, धोरण हे सुद्धा गणरायाच्या कृपेने तेही विघ्न सुटेल, आताच सुटेल, ह्याच गणेशोत्सवात सुटेल, याच्याबद्दल माझ्या मनात 100% विश्वास आहे. आणि तुमच्या सगळ्यांचा त्याला साथ यावा. स्ट्रॅटर्जी मी ओपनली बोलणार नाही.
बरोबर. त्यामुळे हिंदुत्वासाठी, आपल्या विघ्नहर्त्याच्या आशीर्वादासाठी, आपल्या प्रयत्नांसाठी आणि आपल्या एकजुटीसाठी मला असं वाटतं की आपण यश मिळवलं आहे. त्यामुळे आपण 60% पुढे गेलो आहोत. आता अडकाटी POPच्या मूर्त्यांवरची नाही. आणि यश मी तुम्हाला सगळ्यांना समर्पित करतो आणि गणरायाच्या चरणी समर्पित करतो. आणि पुढच्या लढाईसाठी हा आशिष शिलार तुमच्यासाठी सज्ज आहे एवढंच सांगतो. आणि आपण सगळे जोशामध्ये कामाला लागू. उद्या सगळ्या नगरपालिका महानगरपालिकांना मी स्वतः फोन करेन आणि त्यांना खडसावून सांगेन, आता ही दादागिरी बंद करा. बरोबर आहे सर. मोरया. आणि मला आत्ता या ठिकाणी एवढंच इत्पुरता बोलायचं, कारण राजकारणाचे विषय राजकारणाच्या आखाड्यात बोलू, हा राजकारणाचा विषय नाही. पण गणेश भक्तांसाठी माझी सेवा, माझं कर्तव्य, माझं कर्म हे सातत्याने 24 तास 7 दिवस राहील. मी तुम्हाला या सगळ्या विषयात शेवटपर्यंत साथ देईन एवढंच सांगतो. गणपती बाप्पा मोरया. हे तुझं हे कोणाचं?